काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य 4 जणांविरोधात भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील यांनी 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे। याबाबतची माहिती त्यांनी 23 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली। पाटील यांनी सांगितले की 28 डिसेंबर 2025 रोजी विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक माध्यमांसमोर माझ्या विरोधात गंभीर आरोप केले। वाशिममध्ये नकली नोटा प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल असूनही अटक झाली नाही। तसेच शासन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र हे सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी 3 जानेवारी 2026 रोजी वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावली होती। 15 दिवसांत खुलासा करण्यास व सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले होते। मात्र दिलेल्या मुदतीत ना खुलासा झाला ना माफी मागण्यात आली असे त्यांनी नमूद केले। त्यामुळे 18 मार्च 2026 रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करण्यात आला। न्यायालयाने हा दावा स्वीकारला असून प्रकरणाचा दावा क्रमांक 13/2026 आहे। यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्यासह वाशिम येथील हरीश सारडा, तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी येथील तेजराव इनामदार व वाशिम येथील पंकज इंगोले आणि एका वृत्तवाहिनीचा समावेश असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे। पाटील म्हणाले की माझ्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप खोटे आहेत। या विरोधात न्यायालयात लढा देणार आहे। त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, अन्यथा जनतेची माफी मागावी। यावेळी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक कार्याबाबत पारदर्शकता असल्याचे सांगत खोट्या आरोपांना कायदेशीर मार्गानेच उत्तर देणे असल्याचे स्पष्ट केले। दावा प्रथमच करण्यात आला आणि तो न्यायालयाने स्वीकार सुद्धा केला। 28 डिसेंबर रोजी माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रेस समोर काही वक्तव्य केलं होतं। ज्या वक्तव्याला काही आधार नव्हता आणि कुठलीही सहनिशा न करता, कुठलाही पाठपुरावा न करता, कुठलीही माहिती न घेता राज्याच्या एखाद्या काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी उठसूट काही आरोप करायचे, सरकारला बदनाम करायचं, भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचं, यांच्याकडे दुसरे काही मुद्दे विषय राहिलेले नाही। पण जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीला खराब कसं करण्यात येईल, त्यांना बदनाम कसं करण्यात येईल, याच्यासाठीचा हा काँग्रेस पक्षाचा अट्टहास आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करतात, ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट चाललंय, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना मुख्यमंत्री आणि हे महायुतीचं सरकार राबवते, आणि जी परिस्थिती काँग्रेसची झाली, मग ती कुठलीही निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल, महानगरपालिकेची असेल, कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाकडे काही मुद्दे राहिले नाही। त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष फक्त भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचं आणि पक्षाला कसं बदनाम करायचं हाच मुद्दा काँग्रेसकडे आहे। त्याच्यामुळे वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलं होतं, खरं तर विरोधी पक्षनेते होते, एखादं वक्तव्य करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं की वाशिम जिल्ह्यामध्ये बनावट नोटा मोठ्या प्रमाणात पकडण्यात आल्या आणि बनावट नोटा पकडण्यात आल्या, तर बनावट नोटांचा आरोप काही माझ्या नावाचा उल्लेख घेऊन त्यांनी केला। विरोधी पक्ष नेत्यासारखा काँग्रेसचा मोठा सिनियर नेता, ज्यांनी एसपीला फोन केला असता, इथल्या ठाण्याला फोन केला असता, आयजीला फोन केला असता, तर त्यांना सहज माहिती मिळाली असती की नेमकं वाशिम शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये किती एफआयआर झाले, कोणते एफआयआर झाले, कशा संबंधित एफआयआर झाले। परंतु कुठलीही माहिती न घेता फक्त काही लोकांनी चुकीची माहिती पुरवली। त्या माहितीच्या आधारे भाजपच्या विरोधात आहे का एखादा आरोप, तर त्याची शहनिशा न करता पटकन त्याला तो आरोप करायचा आणि मोकळं व्हायचं। परंतु विजय वडेट्टीवारांनी या सगळ्या गोष्टीची शहनिशा करायला पाहिजे होती। आणि त्यांचं वक्तव्य 28 डिसेंबरला आल्यानंतर आम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार केली। त्याच्यानंतर त्यांना आम्ही रितसर नोटीस सुद्धा पाठवली। त्यांना आम्ही सांगितलं की पक्षाची बदनामी झाली, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी तुमच्या माध्यमातून झाली। आपण 15 दिवसात वाशिममध्ये येऊन जाहीर माफी मागावी, पक्षाची माफी मागावी, आम्ही पुढची कुठलीही कारवाई आपल्यावर करणार नाही।
परंतु आम्ही नोटीस पाठवून बरेच दिवस झाले त्यांचं काही उत्तर आलं नाही, त्यांनी काही संपर्क केला नाही आणि आम्हाला जी अपेक्षित होती त्यांनी माफी मागावी पक्षाची ती त्यांनी मागितली नाही. म्हणून आम्ही त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की जर आपण माफी मागितली नाही तर आम्ही 100 कोटीचा दावा आपला ठोकू. तर नंतर आम्ही हा दावा दाखल केला आणि इथल्या न्यायालयाने तो दावा सुद्धा दाखल करून घेतला. 18 तारखेला दावा दाखल झाला आणि वाशिममधील ही सर्वात पहिली घटना आहे की 100 कोटीचा दावा न्यायालयाने दाखल करून घेतला. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणणं फार गरजेचं होतं आणि जे आरोप विडीटीवारनी केले हे सर्व खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत, त्याला काही आधार नाही आणि ते प्रूफ करून त्यांनी दाखवावं हेही माझं त्यांना आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन आहे, त्यांना चॅलेंज आहे.